हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी हा दिवस दिवाळी सणासारखा आहे. आपल्याला हा दिवस साजरी करायचा आहे. परंतु आजची जी माहिती आहे ती म्हणजे आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त स्वामींची आवडती आणि स्वामींची सर्वात प्रभावशाली सेवा करायची आहे. प्रत्येक स्वामी भक्तांनी करायची आहे. स्वामी भक्त असाल किंवा नसाल तरी सुद्धा ही सेवा करायची आहे. ही सेवा केल्याने आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. जे आपल्या आयुष्यात नाही आहे, जे आपल्याला कधी मिळू शकत नाही, ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या आयुष्यातले सगळं दुःख संकट दूर होणार आहेत. बघा, बऱ्याच वेळा आयुष्यात काय होतं, फायनान्शियल प्रॉब्लेम येतात किंवा आपले नातेसंबंध बिघडतात. जेव्हा आपले नातेसंबंध बिघडतात तर त्यावेळेला आपण एकटं पडतो. आपल्यासोबत कोणीच नसतं आणि फायनान्शियल प्रॉब्लेम आले त्यावेळेला सुद्धा आपण एकटंच असतो. नात्यांमध्ये जो दुरावा आला आहे, एकटेपणा आपल्याला घालवण्यासाठी, आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी हा दिवस आहे. ही सेवा प्रत्येकाने करायची आहे. ही सेवा केल्याने तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण, प्रत्येक दुःख संकटातून तुम्ही बाहेर पडणार आहात. स्वामी चरित्र सारामृत सगळ्यांनाच माहिती आहे, स्वामींची आवडती आणि प्रभावशाली सेवा. परंतु सगळ्यांना काय होतं, स्वामी चरित्र ऐकलं की म्हणजे आता 21 अध्याय पठण करायचे खूप कठीण जातं आणि त्याचे नियम अटी. आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला पाठ कसे करायचे मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तुम्ही नक्कीच करू शकणार. त्यासोबत शेवटी मी तुम्हाला, म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट देणार आहे. ती गोष्ट जर तुम्ही केली तर तुम्ही स्वामींच्या अधिक जवळ जाणार. स्वामींची कृपा तुमच्यावर अखंड होणार आहे. तर ती गोष्ट कोणती आहे, हा व्हिडिओ पूर्ण बघा. स्वामींच्या प्रकट दिनाला स्वामी चरित्र सारामृत ही 21 दिवसांची सेवा का करायची? कारण स्वामींचा प्रकट दिन हा जो दिवस आहे, या दिवशी स्वामी प्रकट झाले. परंतु त्यासोबत हा विशेष दिवस का मानला जातो? कारण या दिवशी स्वामींची कृपा सर्व भक्तांवर प्रकट झाली होती. म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. 28 तारखेपासून या सेवेला सुरुवात करायची. 28 फेब्रुवारी ते 20 मार्चपर्यंत ही सेवा करायची. 20 मार्चला प्रकट दिन आहे. तर 21 दिवसांची आपल्याला ही सेवा करायची. आता तुमच्या मनात एखादी इच्छा आहे किंवा तुमच्यावर काहीतरी संकट आले आहे किंवा फायनान्शियल तुम्हाला प्रॉब्लेम येत आहेत, तुमचं खूप मोठं कर्ज आहे, घरात लग्न कोणाचं जमत नाही, काही ना काही तुम्हाला प्रॉब्लेम आहे, ते तुम्हाला संकल्पयुक्त करायचं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी संकल्पयुक्त सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला सेवा म्हणून करायचं तर तुम्ही सेवा म्हणून सुद्धा करू शकता. तर 28 फेब्रुवारी रोजी तुम्हाला स्वामींसमोर बसून संकल्प सोडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला याची सुरुवात करायची आहे. तर 28 फेब्रुवारीला तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत याचे पाठ करायचे आहेत. म्हणजे 21 अध्याय, यात 21 अध्याय दिले. 21 अध्याय तुम्हाला एका बैठकीत करायचे. आता इथेच सगळं जातं. 21 अध्याय एका बैठकीत बऱ्याच जणांचे पठण होत नाही. आता जे स्वामी भक्त आपले दररोज नित्यनेमाने 3-3 अध्याय स्वामी चरित्राचे पठण करत असतील तर त्यांना काही जड जाणार नाही. कारण हे 21 अध्याय पठण करायला मोजून फक्त 50 ते 60 मिनिटं लागतात. जास्त वेळ लागत नाही. परंतु जे 3-3 अध्याय दररोज नित्यनेमाने याचे पठण करत नाही तर त्यांना वेळ लागू शकतो. तरी सुद्धा जास्त वेळ लागणार नाही. 1.25 ते 1.5 तास तुम्हाला लागणार आहे. तर आता तुम्हाला असं होईल की म्हणजे ताई, आम्ही एका बैठकीत पठण करू शकत नाही. तर काय करायचं, सकाळी 10 अध्याय पठण करायचे आणि सायंकाळी 11 करायचे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. परंतु फक्त सायंकाळी करत असताना तुम्हाला, म्हणजे तुम्ही ऑफिसवरून येणार तेव्हा करणार, तर सायंकाळी हातपाय स्वच्छ धुवायचे. जर तुम्हाला आंघोळ करता येत असेल तर करू शकता तुम्ही, नसेल शक्य तर हातपाय स्वच्छ धुवायचे आणि स्वतःच्या शरीरावरून तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे. घरात सगळीकडे शिंपडायचं आणि त्यानंतर उरलेले अध्याय तुम्ही करायचे आहेत. म्हणजे 2 पाठ याचे करायचे. असं सुद्धा तुम्ही करू शकता. नसेल शक्य तुम्हाला तर मी सांगते, असे शक्य तर एका बैठकीतच 21 अध्याय पठण करा. आणि जोपर्यंत तुम्ही 21 अध्याय पठण करणार तोपर्यंत तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची. म्हणजे जोपर्यंत तुम्ही पठण करताय तोपर्यंत तुमचं ते दिवा अगरबत्ती सुरू पाहिजे. म्हणजे दिव्याच्या साक्षीनेच आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे. अगदी म्हणजे खूप प्रभावशाली सेवा आहे. तुमच्या मनातली कुठली इच्छा असो ती पूर्ण होणार. 1001% ती पूर्ण होणार आहे. कारण याचा अनुभव मी स्वतः घेते. दरवर्षी स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त मी ही सेवा करते. याचे 21 पाठ मी करते म्हणून तुम्हाला सांगते.
याचे 21 पाठ जो कोणी करेल स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त त्याच्या मनात कुठली इच्छा राहणार नाही. आता याचे नियम अटी काय? नियम अटी, तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं असेल तर तुम्ही करू शकता, नसेल शक्य तर केलं नाही तरी सुद्धा चालेल. परंतु मी तर तुम्हाला म्हणेल की करा, बाकी तुमची इच्छा. फक्त मांसाहार करायचा नाही, अजिबात म्हणजे मांसाहार 21 दिवस करायचाच नाही. कांदा लसूण वर्ज करायची काहीही गरज नाही. आणि 21 दिवस तुम्ही जेव्हा स्वामींची सेवा करणार ही, तर 21 दिवस खोटेपणा दाखवायचं नाही, खरं बोलायचं, चांगलं वागायचं, कोणाची निंदा नालस्ती करायची नाही. कर्म चांगले ठेवा म्हणजे तुम्हाला त्याचं फळसुद्धा चांगलंच मिळणार आहे. जेव्हा तुम्ही 21 पाठ याचे 21 दिवसात करणार, त्यानंतर बघा तुम्हाला इतका म्हणजे अक्षरशः तुम्हाला स्वामींचा साक्षात्कार होईल. जेव्हा तुम्ही ही 21 दिवसांची सेवा करणार, तुमच्या मनात जी कोणती इच्छा असेल ती 21 दिवसात पूर्ण होणारच आहे. कारण माझी स्वतःची झालेली आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते. तर मी करेल तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल, पण प्रत्येकाने ही सेवा नक्की करा. आता महत्त्वाची गोष्ट, स्वामींची कृपा होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. तर 21 दिवसांचं तुमचं हे पठण झालं, 21 दिवसांची सेवा झाली, तर 21व्या दिवशी म्हणजे स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला स्वामींच्या केंद्रात, मठात किंवा जिथे कुठे शक्य असेल तिथे तुम्हाला 5 व्यक्तींना अन्नदान करायचं आहे, म्हणजे त्यांना काहीतरी खाऊ घालायचं आहे. तर ही गोष्ट नक्की करा. स्वामींची कृपा, स्वामींची अखंड कृपा तुमच्यावर होणार आहे. अजून एक प्रश्न म्हणजे महिलांचे जर 21 दिवसात पिरियड्स आले, तुम्ही तुमची डेट बघून घ्या, डेट बघूनच तुम्ही याला सुरुवात करा. आणि जर आता यदा कदाचित आता पिरियड्स येऊ शकतात, म्हणजे आता तुमची डेट गेली तरी सुद्धा काही वेळा काय होतं, लवकर येऊन जातात, असंही होतं. तर काय करायचं, 21 दिवसांची तुम्ही सेवा सुरू केली आहे आणि मध्येच जर पिरियड्स आले तेवढे दिवस पुढे वाढवायचे. 21 दिवस ही सेवा व्हायलाच पाहिजे. मग स्वामींच्या प्रकट दिनानंतर पण तुमचे 21 पाठ संपू शकतात, परंतु 21 पाठ कंप्लीट करा, अर्धवट सोडू नका. तर कोण कोण ही सेवा करणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कमेंट करत असताना तुम्ही कुठल्या सिटीमधून कमेंट करता हे सुद्धा मला नक्की सांगा. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.